रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज आपण आले कोलशेतला आमारा नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये। त्या आमारामध्ये सगळ्यात चांगल्या हवेचं घर आहे, टॉप फ्लोअरवरती घर आहे, उजेड भरपूर आहे, मोकळा असा पद्धतशीर चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट 730 कार्पेटचा फ्लॅट असेल, 2 BHK फ्लॅट आहे, एकही दिवस न वापरलेला फ्लॅट असेल। ह्या फ्लॅटमध्ये ज्या AC नव्या कोऱ्या असणार आहेत आणि त्याच फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये आपण उभे आहोत। जी बाल्कनी जरी बघितली तर मोठी, प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी आहे। 7.5 बाय 8ची ही बाल्कनी म्हणजे एवढी मोठी बाल्कनी तुम्हाला मिळते। बाल्कनीमधनं सुपर डुपर चांगला व्ह्यू आहे, जो तुम्हाला सगळा डोंगर म्हणा किंवा क्रीक म्हणा हे सगळं चांगलं पद्धतशीरपणे तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली दिसते। हे जे आमारा आहे, ह्या आमारामध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, हे बघा खाली जर बघितलं तर एकदम मस्त असं फुटबॉल ग्राउंड, मंदिरं, 2 मंदिरं आहेत, असे सगळं असं मस्त सुंदर आणि अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। हा जो फ्लॅट आहे हा थोडासा अर्जंट सेलला आहे, त्याच्यामुळे हा फ्लॅट विकायचा रिसेलचा फ्लॅट असेल, अनयूज अनटच फ्लॅट असेल। आणि जर आपण ह्या फ्लॅटच्या डायरेक्शन वाईज जर विचार करायचा तर डायरेक्शन वाईज गेलं तर हा कंपासमध्ये दाखवताना वेस्ट दाखवते आणि आतमध्ये त्यांना ईस्ट दाखवते। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि ज्यावेळेला हा फ्लॅट चालू होतो त्या ह्या फ्लॅटच्या समोर 2 फ्लॅट आहेत, इकडे 2 फ्लॅट आहेत आणि पलीकडल्या साईडला फ्लॅट आहेत। त्याच्यामुळे जर तिकडं बघितलं तुम्हाला तिथं 2 फ्लॅट तिकडे आहेत। लिफ्टची संख्या 2 आहे। ह्या फ्लॅटच्या बाहेर तुमचा असणारा एरिया, फ्लॅटमध्ये घुसल्यानंतर तुम्हाला इथं स्टोरेजसाठी जागा मिळते। त्याच्यानंतर इमिडिएटली आत आल्यानंतर तुम्हाला एल शेपमधलं 10 बाय 11चं असं मस्त मोठं चांगलं किचन मिळेल, जे अशा पद्धतीचं आहे। आणि किचन नंतर तुम्हाला इकडं परत स्टोरेजसाठी अशी वेगळी जागाही या किचनमध्ये मिळेल। इथे तुम्ही म्हणलं तर तुमचं फ्रीज वगैरे प्रॉपरली राहू शकतं। ह्या फ्लॅटच्या किचनच्या बाहेर आल्यानंतर आपण येतो हॉलमध्ये। हॉलमध्ये तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीनं प्रकाश आहे। आणि जर हॉलची साईजचा जर आपण फक्त हॉलच्या साईजचा जर आपण विचार केला तर 13.5 बाय 14.5चा तुमचा हा पूर्ण एरियाचा हॉलची साईज असणार आहे। हिताची कंपनीची ऑलरेडी एक AC लागलेली आहे। मी बाल्कनीमध्ये होतोच, तुम्ही मी तुम्हाला दाखवली होती। 7.5 बाय 8ची ही एवढी मोठी अशी बाल्कनी आहे। हवा मात्र ह्या फ्लॅटमध्ये प्रचंड जास्त हवाचं प्रमाण आहे। दरवाजे जर सगळे ओपन ठेवले खिडक्या तर हवा धडधड होते, दरवाजा उघडा ठेवला तरी जास्तीत जास्त हवा ह्या फ्लॅटमध्ये नक्की येते। 730 कार्पेटचं घर आहे। त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर 9 बाय 10.5चा तुम्हाला बेडरूम मिळतो, जो 9 बाय 10.5चा हा छोटावाला बेडरूम आहे। आणि ह्या साईडला जर आलात तर इथे तुम्हाला परत एक कपाटासाठी ऑलरेडी जागा आहे। आणि इकडनं जर इथे व्ह्यू बघितलं तर हा पण व्ह्यू असा सुंदर तुम्हाला व्ह्यू डोंगराचा, पाण्याचा आणि हिरवळाचा असा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या फ्लॅट म्हणजे ह्या बेडरूममध्ये पण मिळतो। जेव्हा आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येणार आहोत आणि बाहेरच्या ह्या साईडला जर आलो तर इथं परत स्टोरेजसाठी किंवा मंदिरसाठी एवढी मोठी जागा आहे। 5 बाय 3.5ची ही जागा आहे। ही तुम्ही मंदिर म्हणून, स्टोरेज म्हणून नक्की वापरू शकता, अशी एवढी मोठी जागा तुम्हाला मिळते। त्याच्यानंतर आपण जर इकडे ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला परत एक बाथरूम आहे, जे 4.5 बाय 7.5चं बाथरूम असेल, जे तुम्ही बघू शकता। वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट। आधी इकडल्या ह्या साईडला जर आलो तर 3.5 बाय 6चं तुम्हाला इथे हे ठेवायला मिळतं, काय ड्राय बाल्कनी आहे। तर अशा पद्धतीचं आहे। पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, OCCC आलेली आहे, सोसायटी ऑलरेडी झालेली आहे। आणि फ्लॅट मात्र अनयूज अनटच आणि एकदम कोरा आहे। नंतर शेवटच्या बेडरूमला जर आपण आलो तर 4.5 बाय 7.5चं परत तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट नवं कोरं अनयूज अनटच मिळतं। आणि इकडनं जर आपण ह्या साईडला बघितलं तर परत तुम्हाला इथे हे AC सगळ्या लावलेलं आहेत। तर अशा पद्धतीचा खरं हा फ्लॅट आहे। कॉम्प्लेक्स बघितलं तर खरंच चांगलं आहे, मोठं आहे। आणि त्याच्यानंतर मग तुम्ही परत हा बेडरूम बघू शकता। 9.5 बाय 11.5चा हा बेडरूम आहे। आणि ही जागा आपण काय मोजलेली नाही, ही जागा तुमची परत कपाटाची वेगळी असणार आहे। आणि इकडनं जर आपण ह्या खिडकीत उभं राहिलं तर इथून चांगली हवा मस्त पास तुम्हाला होते। बँकेकडे जरी आपण गेलो तर बँकेकडे सगळ्या बँकांकडनं आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये लोन नक्की मिळू शकतं। OCCC ते सगळं असल्या कारणानं काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आणि याच्यात जर फ्लॅटमध्ये पॉवर बॅकअप नाही आहे, पण पॉवर बॅकअप, लिफ्टला पॉवर बॅकअप सगळीकडे आहे। लाईटीचा काय प्रॉब्लेम इकडे 100% आत्तापर्यंत तर नाही आहे। तर अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे। अर्जंट सेल असल्या कारणानं 1,30,00,000 रुपये याची किंमत आहे। समोर बसून जे काय निगोशिएशन व्हायचं ते नक्की होईल। जर अशा बजेटचा, अशा पद्धतीचा फ्लॅट जर कोणाला हवा असेल तर मला असं वाटते आपण आम्हाला संपर्क करा, आम्ही हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू, कारण याची चावी पण आपल्याकडे उपलब्ध नक्की आहे। अशाच पद्धतीच्या वेगवेगळे नवीन फ्लॅट आपल्याला दाखवते बघा। जो हवा किती आहे त्याच्यामुळे दरवाजाच्या आपटतात
तर अशाच पद्धतीचे नवीन नवीन फ्लॅट आम्हाला तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय. आमचे फ्लॅट तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा आणि आमच्या स्वागत प्रॉपर्टीच्या चॅनलला सबस्क्रायबर्स करा आणि जास्तीत जास्त लोकांनी फ्लॅट बघून हीच मी अशा अपेक्षा ठेवतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळ.